नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. अलीकडे हैदराबाद मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर 17 सप्टेंबर रोजी. प्रश्न क्रमांक 2. बातम्यांमध्ये दिसलेली मार्केट ॲक्सेस इनिशिएटिव्ह योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर निर्यात प्रोत्साहन योजना संबंधी. प्रश्न क्रमांक 3. नॅशनल कॉन्फरन्स ऑन स्ट्रॅटेजिक ट्रेड कंट्रोल्स कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला अल्पेंग्लो म्हणजे काय? उत्तर एक नैसर्गिक घटना ज्यामध्ये सूर्यप्रकाशातील पर्वत उतारांचा समावेश. प्रश्न क्रमांक 5. उंगलाई थेंडी उंगल ओरिल म्हणजेच लेट्स सी फॉर यू इन युअर विलेज ही योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली. ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर तमिळनाडू राज्य. प्रश्न क्रमांक 6. अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक अर्थसंकल्पीय वाटप मिळाले आहे? उत्तर संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 7. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळांची नोंद आहे? उत्तर तमिळनाडू राज्य. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच भारताची पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 9. नुकताच बातम्यांमध्ये दिसणारा नागी पक्षी महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर बिहार राज्य. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या भारतीय खाजगी एरोस्पेस निर्मात्याने अंतराळ तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य असलेल्या महिलांसाठी कल्पना फेलोशिप सुरू केली आहे? उत्तर स्कायरूट एरोस्पेस. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी हज यात्रेकरूंसाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? उत्तर हज सुविधा ॲप. प्रश्न क्रमांक 12. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला पॅरट फीवर हा रोग पुढीलपैकी कोणत्या कारकामुळे होतो? उत्तर जीवाणूमुळे. प्रश्न क्रमांक 13. अलीकडे प्रसार भारती प्रसारण आणि प्रसारासाठी सामायिक ऑडिओ व्हिज्युअल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? उत्तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? उत्तर सी.पी. राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 15. दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर 21 मार्च. प्रश्न क्रमांक 16. अलीकडेच बातम्यांमध्ये नमूद केलेले कृत्रिम AI मॉडेल पुढीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? उत्तर ओला कंपनी. प्रश्न क्रमांक 17. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा ओशियानिक नॅनो इंडेक्स
कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? उत्तर राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासन. प्रश्न क्रमांक 18. अलीकडे जागतिक आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित जॉन डर्क्स पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? उत्तर डॉक्टर गगनदीप कांग यांची. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाने अलीकडेच माध्यमांना राजकीय पक्ष आणि संघटनांच्या क्रियाकलापांचे वार्तांकन करण्यास बंदी घातली आहे? उत्तर माली देश. प्रश्न क्रमांक 20. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ इंटेलेक्चुअल डिसेबिलिटीज कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? उत्तर सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.